नमस्कार. दैनिक नक्षत्र तसेच राशी भविष्य सांगणाऱ्या एकमेव युट्यूब चॅनल म्हणजेच श्रीशास्त्र या चॅनलमध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 23 जुलै 2026. आज चंद्र संध्याकाळी 7:01 तुळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करत आहे आणि नक्षत्र आहे विशाखा. तर मग चंद्राचे हे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना आणि 12 राशींना काय फलादेश घेऊन आले हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आजचे नक्षत्र तसेच राशी भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. आज दिवसभर चंद्र तुमच्या 7व्या भावात आहे. जोडीदारासोबत आणि बिझनेस पार्टनर सोबत एकदम छान बॅलन्स राहील. पण संध्याकाळी 7:01 नंतर चंद्र 8व्या भावात जाईल. अचानक मूड स्विंग येतील आणि जोडीदाराशी छोट्या कारणावरनं मोठा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे रात्री शांत राहा आणि काळजी घ्या. अश्विनी नक्षत्र डेंजर झोन आहे. प्रवासात घाई टाळा आणि संध्याकाळनंतर वादविवाद पूर्णपणे टाळा. आज काळजी घेणे आवश्यक आहे. भरणी नक्षत्र अडकलेली कामे आणि महत्वाच्या टार्गेट्स आज 100% पूर्ण होतील. कृतिका नक्षत्र संवादात गैरसमज किंवा नेटवर्क इश्यू होऊ शकतो. इगो बाजूला ठेवून गैरसमज दूर करा आणि शांत राहा. मेष राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या खिशात किंवा पाकिटात एक स्वच्छ तुळशीचे पान नक्की ठेवा. संध्याकाळचा 8वा चंद्र त्रास देणार नाही. वृषभ राशीला दिवसभर 6व्या भावातील चंद्रामुळे ऑफिसमध्ये पेंडिंग कामांचा निपटारा करावाच लागेल. गुरुच्या विशाखा नक्षत्राचे उत्तम साथ मिळेल, पण संध्याकाळनंतर तुम्ही कामातून फ्री व्हाल आणि तुमचे पूर्ण लक्ष जोडीदारावर जाईल. पार्टनर तुमच्याकडे रोमॅन्टिक वेळेची मागणी करू शकतो. कृतिका नक्षत्र कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी विनाकारण वाद होऊ शकतात, त्यामुळे वाणीवर नियंत्रण ठेवा. रोहिणी नक्षत्र आरोग्य, नोकरी आणि तुमचे पैसे एकदम सुरक्षित राहतील. मृग नक्षत्र अचानक आरोग्यावरती किंवा छोट्या कटकटींवरती अनपेक्षित खर्च होऊ शकतो. थोडं जपा, काळजी घ्या. वृषभ राशीसाठी उपाय आहे. आज कामाच्या ठिकाणी तुमच्या ड्रॉवरमध्ये किंवा बॅगमध्ये एक छोटा पांढरा खडू नक्की ठेवा. विरोधक शांत राहतील. मिथुन राशीसाठी दिवसभर 5व्या भावातील चंद्रामुळे शेअर मार्केट आणि अभ्यास आणि मुलांसोबत मजेत वेळ जाऊ शकतो. बुद्धी अगदी परफेक्ट चालेल, पण संध्याकाळनंतर अचानक तुम्हाला उद्याच्या पेंडिंग कामांचे आणि आरोग्याचे टेन्शन येईल. एकदम सिरियस मोड ऑन होऊन जाईल आणि कामात मग्न व्हाल. मृग नक्षत्र शेअर मार्केटमध्ये उत्साहाच्या भरात चुकीच्या जागी मोठी गुंतवणूक करू नका. आज काळजी घ्या. शक्यतो शेअर मार्केट पासून दूर राहा. आद्रा नक्षत्र दिवसभर बुद्धीच्या जोरावर अनपेक्षित धनलाभ किंवा बोनस मिळाल्यासारखा आनंद नक्कीच होईल. पुनर्वसू नक्षत्र डोक्यात अनेक प्लॅन्स असल्याने मानसिक दगदग आणि थकवा जाणू शकतो. आज थोडा आराम करा. मिथुन राशीसाठी उपाय आहे. आज घराबाहेर पडताना गोमातेला थोडासा गुळ नक्की खाऊ घाला. योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. कर्क राशीला दिवसभर 4थ्या भावातील चंद्रामुळे घरीच आराम करू द्या असे वाटेल. घराची सजावट आणि आईशी गप्पा यात वेळ जाईल, पण संध्याकाळनंतर तुमचा मूड एकदम फिरेल. तुम्हाला अचानक मनोरंजनाची आणि बाहेर जेवायला जाण्याची किंवा मुलांसोबत खेळण्याची हुक्की येऊ शकते. पुनर्वसू नक्षत्र घरातील कामांमुळे थोडा शारीरिक थकवा जाणवेल. स्वतःला ओव्हरलोड करू नका. थोडा आराम करा. पुष्य नक्षत्र साक्षात नशिबाचा आणि ईश्वराचा VIP सपोर्ट तुमच्या घरातील वातावरण सुरक्षित ठेवतो. आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. आश्लेषा नक्षत्र घरातील कामांमध्ये नातेवाईक आणि मित्रांची उत्तम साथ मिळेल. आजचा दिवस सुंदर जाईल. कर्क राशीसाठी उपाय आहे. आज पिण्याच्या पाण्याच्या मडक्यात किंवा तांब्यात एक स्वच्छ चांदीचे नाणे टाकून ठेवा. घरातील चिडचिड थांबेल आणि डोकं शांत राहील. सिंह राशीला दिवसभरात 3ऱ्या भावातील चंद्रामुळे कॉन्फिडन्स आणि सोशल मीडियाचा वापर खूप जास्त असेल. कॉल्स आणि ईमेल्सचे टार्गेट आज पूर्णच कराल, पण संध्याकाळनंतर तुमच्यातील सिंह शांत होईल आणि आता फक्त घर आणि आराम या मोडमध्ये तुम्ही जाऊ शकता. मघा नक्षत्र डेंजर झोन आहे. प्रवासात अतिघाई करू नका आणि धाडसी निर्णय विचार करून घ्या. त्यामुळे आज थोडंसं काळजीपूर्वक निर्णय घ्या. पूर्व फाल्गुनी नक्षत्र अडकलेली कामे आणि महत्वाच्या डील्स आज 100% यशस्वी होतील. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र भावंडांशी किंवा शेजारच्यांशी वाद होऊ शकतात. आज थोडं शांत राहा. वाणीवर नियंत्रण ठेवा. सिंह राशीसाठी उपाय आहे. आज घराच्या बाहेर पडताना कोणती एक छोटी तांब्याची वस्तू किंवा नाणे जवळ नक्की ठेवावे. धाडस अंगाशी येणार नाही. कन्या राशीसाठी दिवसभर 2ऱ्या भावातील चंद्रामुळे लक्ष बँक बॅलन्स आणि पैशाच्या हिशोबावर असेल. गुरुच्या नक्षत्रामुळे मोठी सेव्हिंग होईल, पण संध्याकाळनंतर तुम्हाला अचानक बाहेर भटकायला जावेसे वाटेल आणि तुम्ही
फोनवर मित्रांसोबत लांब लचक गप्पा मारत बसाल. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र कुटुंबात किंवा पैशाच्या व्यवहारात विनाकारण हुज्जत घालू नका. आज थोडी काळजी घ्या आणि शांत राहा. हस्त नक्षत्र बँक बॅलन्स आणि घरातील वातावरण एकदम सुरक्षित राहील. आजचा दिवस उत्तम आहे. चित्रा नक्षत्र संध्याकाळी अचानक खर्च वाढू शकतो किंवा वायफळ खरेदी देखील होऊ शकते. खिशाला जपा. आज विनाकारण खर्च करू नका. कन्या राशीसाठी उपाय आहे. आज खिशात किंवा पर्समध्ये एक हिरवी वेलची नक्की ठेवा. पैशाची आवक स्थिर राहील. तूळ राशीच्या लोकांना आजच्या संध्याकाळपर्यंत चंद्र तुमच्याच राशीत आहे. तुम्ही एकदम फ्रेश, रुबाबदार आणि बॅलन्स असाल. पण संध्याकाळनंतर जसा चंद्र वृश्चिक राशीत जाईल तसेच तुमचे लक्ष पैशावर आणि चमचमीत अन्नावरती जाईल. अचानक काहीतरी गोड किंवा मसालेदार खाण्याची इच्छा होऊ शकते. चित्रा नक्षत्र दिवसभरात अचानक एखादा नकोसा खर्च किंवा शारीरिक कटकट येऊ शकते, त्यामुळे थोडी काळजी घ्या. स्वाती नक्षत्र दिवसभर तुम्हाला अनपेक्षित आनंद, भेटवस्तू किंवा अचानक धनलाभ होऊ शकतो. आजचा दिवस उत्तम जाईल. विशाखा नक्षत्र अतिविचार केल्यामुळे डोक्याला ताप होईल. रिलॅक्स राहा. आज थोडं शांत राहा आणि तब्येतीची काळजी घ्या. तूळ राशीसाठी उपाय आहे. आज आंघोळीनंतर कपाळावर थोडेसे अष्टगंध नक्की लावा. तुमची पर्सनॅलिटी आणि मन दोन्ही शांत राहतील. वृश्चिक राशीसाठी दिवसभर 12व्या भावातील चंद्रामुळे कधी एखादा संध्याकाळ होते असं वाटेल. शरीरात आळस असेल, पण मित्रांनो, बरोबर संध्याकाळी चंद्र साक्षात तुमच्या राशीत प्रवेश करेल. संध्याकाळ नंतर तुमच्यात अचानक सुपरमॅन सारखी एनर्जी येईल आणि कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्ही उत्साही व्हाल. विशाखा नक्षत्र दिवसभर थोडा आळस आणि मानसिक दगदग जाणू शकते, त्यामुळे थोडा आराम करा. अनुराधा नक्षत्र साक्षात भाग्याचा आणि ईश्वराचा VIP सपोर्ट तुम्हाला मोठ्या नुकसानीतून आज नक्कीच वाचवेल. ज्येष्ठा नक्षत्र कठीण प्रसंगात जुन्या मित्रांची उत्तम साथ मिळते आहे. मूड आज एकदम फ्रेश होईल. आजचा दिवस उत्तम जाईल. वृश्चिक राशीसाठी उपाय आहे. आज उजव्या हाताच्या मनगटावर एक साधा लाल धागा नक्की बांधा. संध्याकाळची नवी एनर्जी योग्य दिशेने काम करेल. धनु राशीला दिवसभर लाभाचा भाव उत्तम फळे देईल. दिवसभर मित्रांच्या गराड्यामध्ये आणि पार्टीच्या मूडमध्ये असाल. मोठी डील फायनल होईल, पण संध्याकाळनंतर तुमचा मूड अचानक बदलेल आणि तुम्हाला सगळ्यांपासून लांब जाऊन शांत झोपण्याची किंवा एकांतात जाण्याची इच्छा होऊ शकते, त्यामुळे सायंकाळी आराम करा. मूळ नक्षत्र धोका आहे. डेंजर झोन. मित्रांना उधार देणे किंवा घाईघाईत गुंतवणूक करणे आज पूर्णपणे टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकते. पूर्वाषाढा नक्षत्र अडकलेले पैसे आणि महत्वाची कामे आज 100% यशस्वी होतील. आजचा दिवस उत्तम आहे. उत्तराषाढा नक्षत्र मित्रांसोबत किंवा मोठ्या भावंडांशी विनाकारण वाद करू नका. नेटवर्क खराब आहे. आज काळजी घ्या. धनु राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या खिशात किंवा पर्समध्ये एका कागदात थोडी पिवळी मोहरी नक्की ठेवा. नफ्यात वाढ होईल आणि नजर लागणार नाही. मकर राशीला आज दिवसभर 10व्या भावातील चंद्रामुळे ऑफिसमध्ये कडक शिस्तीत काम करावे लागेल. बॉस एकदम टार्गेट ओरिएंटेड असेल, पण 7 नंतर कामाचा ताण अचानक संपेल आणि तुम्ही मित्रांसोबत चहा पिण्यासाठी आणि नेटवर्किंगसाठी बाहेर पडाल आणि आनंद घ्याल. उत्तराषाढा नक्षत्र कामाच्या ठिकाणी इगो बाजूला ठेवा. बॉसशी उजत घालू नका. आज वाणी नियंत्रित ठेवा. श्रवण नक्षत्र नोकरी, बिझनेस आणि तुमची पब्लिक इमेज एकदम सुरक्षित राहील. धनिष्ठा नक्षत्र कामात अचानक अडथळा येऊ शकतो. बग येतील. डेटा सेव्ह करून ठेवा. आपल्या मौल्यवान गोष्टींची आणि आपल्या डेटाची आज काळजी घ्या. मकर राशीसाठी उपाय आहे. आज संध्याकाळी घराबाहेर मुंग्यांना थोडे काळे तीळ नक्की खाऊ घाला. ऑफिस मधील राजकारण तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. कुंभ राशीला दिवसभर 9व्या भावातील चंद्रामुळे नशिबाची पूर्ण साथ मिळेल. लांबचे प्रवास आणि देवदर्शन घडेल, पण संध्याकाळनंतर तुमचा रिलॅक्स मूड अचानक जाईल आणि तुम्हाला तुमच्या नोकरीची, करिअरची आणि जबाबदाऱ्यांची आठवण होऊन तुम्ही थोडं सिरियस व्हाल. धनिष्ठा नक्षत्र प्रवासात वाहनाच्या कटकटी किंवा खर्चाचे स्पीड ब्रेकर येऊ शकता. आज खर्च आणि वाहने यांच्यापासून सावध राहा. शततारका नक्षत्र प्रवासातून किंवा मोठ्या व्यक्तींकडून अनपेक्षित धनलाभ आणि आनंद मिळेल. आजचा दिवस उत्तम जाईल. पूर्व भाद्रपदा नक्षत्र लांबच्या प्रवासामुळे किंवा धावपळीमुळे शारीरिक थकवा जाणवेल. आज थोडं विश्रांती घ्या. कुंभ राशीसाठी उपाय आहे. आज अंघोळीनंतर गळ्याच्या मागच्या बाजूला मानेवरती थोडेसे चंदन नक्की लावा. भाग्योदय वेगाने होईल आणि काम अडकणार नाही. मीन राशीसाठी आज संध्याकाळपर्यंत चंद्र 8व्या भावात आहे.
दिवसभर डोकं शांत ठेवा आणि डू नॉट डिस्टर्ब मोडवर राहा. पण मित्रांनो, संध्याकाळी चंद्र 9व्या भावात प्रवेश करेल आणि संध्याकाळ नंतर तुमची सर्व अडकलेली कामे आणि टेन्शन अचानक सुटतील. तुम्ही रिलॅक्स व्हाल. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र दिवसभर मानसिक दडपण आणि काळजी वाटू शकते. आज थोडा आराम करा. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र 8व्या भावातील कठीण प्रसंगातही साक्षात ईश्वराची साथ तुम्हाला तारून नेणार आहे. आजचा दिवस उत्तम जाईल. रेवती नक्षत्र कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी मित्रांची भक्कम साथ मिळेल. आजचा दिवस उत्तम आहे. मीन राशीसाठी उपाय आहे, आज तुमच्या पाकिटात किंवा पर्समध्ये एक अखंड पिवळं हळकुंड नक्की ठेवा. 8व्या चंद्राची नकारात्मकता दूर राहील. तर मित्रांनो, हा होता 23 जुलैचा गुरुच्या विशाखा नक्षत्राचा आणि तुळ ते वृश्चिक राशीचा भन्नाट प्रवासाचा अत्यंत अचूक लेखाजोखा. संध्याकाळी 7 वाजेनंतर तुमच्यात कोणता अचानक बदल झाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या श्रीशास्त्र परिवारामध्ये सामील होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग उद्या पुन्हा भेटू उद्याच्या दैनिक नक्षत्र तसेच राशी भविष्यामध्ये. आज मी तुमची रजा घेतो. राधे कृष्ण.